लाडक्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये सुरू, तसेच लाडक्या बहिणींना लोन देखील आणि बहिणींना 19,500 रुपये देखील। सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते जून हप्त्याची, तर जून हप्त्याची तुम्ही वाट बघत होते आणि अखेर जून हप्त्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते तुमच्या खात्यात 5 जुलै रोजी जमा झाले, बरोबर। सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जून हप्त्याचे 1500 रुपये 5 जुलै रोजी आलेले आहेत। परंतु हे जूनचे पैसे तर तुम्हाला मिळाले 5 जुलै रोजी, म्हणजे या जुलै महिन्यात ते जून हप्ता जो थांबलेला होता तो हप्ता तुम्हाला मिळाला। परंतु बहिणींनो, आता पुन्हा परत तुमच्या खात्यात आता जुलैचे 1500 रुपये येणे सुरू झाले। आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात हे जुलैचे 1500 रुपये आले, तुम्हाला आले की नाही त्याबद्दल सर्व काही सांगतो। जरी तुम्हाला आले नसतील पैसे तर आज तुमच्या खात्यात हे किती वाजता पैसे जमा होणार आहेत जुलैचे ते सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच या बहिणींना जुलैचा हप्ता येणार नाही, त्यांचा हप्ता बंद झालेला आहे। फक्त या बहिणींना आता येणार नाही, फक्त याच बहिणींना येणार आहे। तर कोणत्या बहिणींना येणार आहे आणि येत आहे आणि कोणत्या बहिणींना येणार नाही आणि कोणत्या बहिणींना येत नाही आहे याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। चला तुम्हाला सांगतो सर्व। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तुम्ही सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा, महत्त्वाची माहिती आहे। हे बघा, लाडक्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये सुरू झालेले आहेत, त्याबद्दल सांगतो। तुमच्या खात्यात आज हे किती वाजता पैसे येणार आहेत ते तुम्हाला सांगतो मी। तसेच तुम्हाला लोन पण मिळणार आहे 19,500 रुपये पण, हे सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। पहिले एक गोष्ट क्लिअर करून सांगतो, कोणत्या बहिणींना हप्ता बंद करण्यात आला तर बघा, तर काही सरकारी कर्मचारी बहिणी होत्या, काही 4 चाकी वाहन काही बहिणींजवळ होतं, त्यांचा पण हप्ता बंद करण्यात आला। तसेच आयकरदाता काही बहिणी होत्या, त्यानंतर काही बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त गेलेलं आहे, तर अशा बहिणींचा हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे। त्यांच्या खात्यात आता जुलैपासून जो पैसे आहेत तो आता येणार नाही, त्यांच्या खात्यात आता एक पण हप्ता जमा होणार नाही, त्यांचा हप्ता आता बंद झालेला आहे। आलं तुमच्या लक्षात? आता कोणकोणत्या बहिणींना पैसे येतील? ज्या बहिणीचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, डेबिट एनेबल आहे, पात्र आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व कागदपत्रे बरोबर आहेत आणि दारिद्र्य रेषेखालील महिला आहेत, तर अशा बहिणींना तर पैसे येणारच आहेत, काही टेन्शन नाही, आणि सुरू झालेले आहेत। आता नुकतेच तुम्हाला जून हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले, आता जुलैचे 1500 रुपये तुमच्या खात्यात येणे सुरू झाले, त्याबद्दल सांगतो मी। तसेच बहिणींना लोन पण आणि 19,500 रुपये पण मिळत आहे। चला, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आता मी सिंपल सोप्या भाषेत सांगतो, बघा आता व्हिडिओ। तर लाडक्या बहिणींनो, आता इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो मी, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। हे बघा, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल गेल्या काही महिन्यापासून बंद आहे, त्यामुळे नव्यानं पात्र असणाऱ्या महिला लाभांपासून वंचित आहेत। जुलै 2024 मध्ये ज्या महिलांचं वय 21 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही, तर काही महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नाही। पोर्टल बंद आहे, नव्या लाडकींना लाभ नाही। बघा, माहिती समजून घ्या, त्यानंतर पुढे तुम्हाला सर्व सांगतो मी। हे बघा, दुसरीकडे या योजनेचा जून महिन्याचा 11वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे। या योजनेची वर्षपूर्ती होत आहे। या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 ओके, पहिला शासन निर्णय जो आहे तो 29 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आला होता। मागच्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पैसे मिळण्यास सुरुवात देखील झाली होती। जुलै 2024 ते मे 2025 या काळात लाडक्या बहिणींना जे काही पैसे आहेत ते बरोबर मिळालेले आहेत। 12 हप्त्याचे पैसे बहिणींना आतापर्यंत मिळालेले आहेत। तर इथे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, बघा इथे मे म्हटलेलं आहे, तर मे नाही, तर बघा जुलै 2024 ओके, जुलै 2024 ते आता जूनचा हप्ता तुम्हाला मिळाला, जूनचा हप्ता मिळाला 2025 पर्यंत ओके। तर एवढे हप्ते तुमच्या खात्यात म्हणजे 12 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत। टोटल तुमच्या खात्यात
18,000 रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत. मात्र आता पोर्टलच बंद असल्यानं नव्या पात्र बहिणींची अडचण झाली आहे. बघा आता जे काही फॉर्म भरणे आहे ते बंद आहे, त्यामुळे काही बहिणींना अजून फॉर्म भरायचे आहेत, काही बहिणी राहिलेल्या आहेत फॉर्म भरायचे. तर बघा शासनाने पुन्हा फॉर्म सुरू करायला पाहिजे, कारण भरपूर बहिणी बाकी आहेत फॉर्म भरायचे. त्यामुळे शासनाला विनंती आहे की शासनाने लाडकी बहीण योजनेचे पुन्हा फॉर्म सुरू करायला पाहिजे. ठीक आहे, तर फॉर्म भरणे तर बंद आहे आता सध्या, परंतु शासनाने जर तसा निर्णय घेतला तर फॉर्म पुन्हा सुरू होऊ शकतात. ओके, तसेच महत्त्वाची माहिती बघा आता. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत 18,000 रुपये मिळाले आहेत, बरोबर. एक मिनटं, तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो डिटेल्समध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही फक्त. हे बघा, आतापर्यंत तुम्हाला 18,000 रुपये मिळालेले आहेत पूर्ण, जेवढे पण 12 हप्ते तुम्हाला आलेले आहेत तेवढं. आता 12मध्ये अजून एक हप्ता प्लस करा, झाले 13 हप्ते झाले. आणि मग त्यामध्ये आपण 1,500 रुपये ॲड करू. हे बघा 1,500 रुपये मी ॲड केले. याची टोटल करूया आपण. 5 5 8 आणि 1 9 आणि हा चला 1 19,500 रुपये येतात. हे बघा, आता जरी तुमच्या खात्यात आता 18,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत 12 हप्त्याचे, आता प्लस अजून तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत बहिणींनो. ते आपण यामध्ये प्लस केले तर 19,500 रुपये होतात. तर बहिणींना 19,500 रुपये आता जुलैचा हप्ता येणे सुरू, तर टोटल बहिणींना 19,500 रुपये मिळतील. आता जुलैचा हप्ता येत आहे, तर टोटल आपण केली तर बघा आता जुलैचा हप्ता येणे सुरू, त्याबद्दल माहिती. तर लाडक्या बहिणींना बघा 18,000 रुपये मिळालेले आहेत आणि अजून आता जुलैचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना 19,500 रुपये मिळून जातील. बघा, म्हणजे पूर्ण टोटल हप्त्याची आपण रक्कम प्लस केली तर 19,500 रुपये आतापर्यंत मिळून जातील. परंतु अजूनपर्यंत जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही, कोणत्याच बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत. चला नीटपणे समजून घ्या त्या संदर्भातून माहिती. बहिणींनो, जुलैचे जे काही 1,500 रुपये आहेत ते अजूनपर्यंत तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत. हे पैसे तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे, फक्त काही दिवसातच तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत. सर्वात मोठी आनंदाची अपडेट, तुम्हाला 20 जुलैपर्यंत पैसे अजून 1,500 रुपये मिळणार आहेत. अधिकृत तारीख तर आलेली नाही, परंतु एक मीडिया रिपोर्टमध्ये आणि सर्वीकडे एकच चर्चा आहे की 20 जुलैपर्यंत लाडक्या बहिणींना जुलैचे 1,500 रुपये मिळणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींना लोन देखील मिळणार आहे. आता तुमच्या जिल्ह्यानुसार ज्या काही बँका आहेत, बँकांनी जरी निर्णय घेतला तर तुम्हाला 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतं बहिणींनो. 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतं. परंतु आता बँकाने तसा निर्णय घ्यायला पाहिजे. मागच्या वेळी अपडेट आलेला आहे की अनेक बँका आता लाडक्या बहिणींना कर्ज देखील देणार आहेत. ठीक आहे, लाडक्या बहिणींना लोन संदर्भात आपण माहिती बघितली. जुलैचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींना 20 जुलैपर्यंत मिळणार आहेत आणि आतापर्यंत 18,000 रुपये सर्व हप्त्याचे मिळून मिळालेले आहेत बहिणींना. आणि अजून जुलैचे 1,500 रुपये 20 जुलैपर्यंत येतील, तर मग बहिणींना 19,500 रुपये पूर्ण होतील बहिणींच्या खात्यात. ओके, तर एवढे पैसे आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. चला, ही अपडेट तुम्हाला समजल्या, तर पुढे महत्त्वाच्या अपडेट समजून घ्या, महत्त्वाच्या बातम्या समजून घ्या. चला, आता आपण महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघूया. हे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली, परंतु या ताज्या बातम्या पण बघून घ्या. सर्व कामाच्या बातम्या आहेत, तुमच्यासाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत. पहिली बातमी बघा, राज्यातील पावसाचा जोर ओसरला. बघा, पावसाचा जो काही जोर आहे तो ओसरला. पुढील 3 दिवसांसाठी IMD कडून महत्त्वाचे अपडेट. आता IMD कडून काय महत्त्वाचे अपडेट आहेत बघा. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवडल्यानंतर किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा देखील विरून गेला. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील 2 ते 3 दिवस विदर्भातील काही जिल्हे वगळता अन्यत्र पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा जो काही अंदाज आहे तो इथे वर्तवण्यात आलेला आहे. तर बघा, हवामान विभागाकडून आलेली ही महत्त्वाची माहिती. तर राज्यातील पावसाचा जो काही जोर आहे तो ओसरलेला आहे आणि पुढील 3 दिवसासाठी IMDने महत्त्वाचे जे काही आहेत अपडेट दिलेले आहेत. ओके, तर पुढील 2 ते 3 दिवस विदर्भातील काही जिल्हे वगळता अन्यत्र पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
चला, ही पहिली महत्त्वाची बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. चला, बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 आहे. बातमी नंबर 2 हे बघा. फ्युएल स्विच बंद असल्याने प्लेन थेट रिपोर्टमधून समोर आला धक्कादायक खुलासा. हे बघा, गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेताच काही मिनिटांनी हे विमान एका मेडिकल कॉलेजवर कोसळले. या दुर्घटनेत 242 पैकी 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एक प्रवाशी सुदैवाने बचावला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. लवकरच प्राथमिक तपासाचं जे काही हे बघा, प्राथमिक तपासणीचा अहवाल समोर येणार आहे. मात्र अमेरिकेतील एका मीडिया अहवालात मोठी शंका उपस्थित करण्यात आली आहे. याबाबत जाणून घेऊया. बघा, अमेरिकेतील मीडिया संस्था असणाऱ्या हे बघा वॉल स्ट्रीट जर्नल हे बघा वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार आता अमेरिका जे काही मीडिया संस्था आहे त्यांनी ही माहिती दिलेली आहे. वॉल स्ट्रीट जर्नल अहवालानुसार बघा, अपघातग्रस्त झालेल्या विमानाच्या इंजिनमध्ये फ्युएल सप्लाय नियंत्रित करणारे स्विच बंद करण्यात आले होते. यामुळे विमानाने उड्डाण करताच त्यातील थ्रस्ट बंद झाला. विमान खाली येऊ लागले. थ्रस्ट हे विमानातील महत्त्वाची गोष्ट समजली जाते, जी विमानाला उड्डाण करताना मदत करते. तर बघा, त्याचं कारण पण इथे सांगितलं जात आहे की जो काही फ्युएल सप्लाय आहे तो नियंत्रित करणारे जे काही स्विच बंद होते, त्यामुळे हा काही अपघात झाला आणि विमानाने उड्डाण करताच थ्रस्ट बंद झाला आणि विमान खाली येऊ लागले, असा अंदाज अमेरिकेतील मीडिया संस्था वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार ही माहिती देण्यात आलेली आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. चला, आता शेवटची बातमी बघा. ही शेवटची बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे. एवढी बातमी बघून जा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. आता एवढी शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. हे बघा, बातमी नंबर 3 आहे. बातमी नंबर 3 आहे. या शेतकऱ्यांना सरकारचा दणका. 5 वर्षासाठी कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. तर कोणत्या शेतकऱ्यांना आता 5 वर्षासाठी योजनेचा लाभ मिळणार नाही बघा, त्या संदर्भात माहिती. राज्य सरकारने बोगस पीक विमा प्रकरणावर आळा घालण्यासाठी मोठे पाऊल उचलले असून बनावट माहिती देऊन पीक विमा मिळवणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारणार आहे. अशा शेतकऱ्यांना आता 5 वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार असून त्यांच्या आधार क्रमांकावरही कारवाई होईल. परिणामी पंतप्रधान किसान सन्मान निधी, नमो किसान, लाडकी बहीण आदी योजनांपासून त्यांना दूर ठेवण्यात येणार आहे. हे बघा, 5.9 लाख बोगस अर्जाचा पर्दाफाश झालेला आहे. तर बघा, 2024-25 या वर्षात राज्यात तब्बल 5,90,000 बोगस पीक विमा अर्ज सादर झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर प्रचंड भार पडला असून 2025-26च्या खरीप व रब्बी हंगामासाठी शासनाने निर्गमित केलेल्या नव्या शासन निर्णयात हे बघा, जे काय आता नव्या शासन निर्णयात अशा अर्जांवर कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. तर बघा, शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट होती. आता पीक विमा संदर्भात ही माहिती होती. ही माहिती तुम्हाला समजली असेल मी काय सांगितलं तर. ओके, ठीक आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या सर्व बातम्या बघितल्या, महत्त्वाच्या अपडेट बघितल्या, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती बघितली, तसेच महत्त्वाच्या आज रोजीच्या ताज्या बातम्या पण आपण बघितल्या. ठीक आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि
या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। बघा तुम्ही काय करा, चॅनल सबस्क्राईब तुम्ही केलं ना तर शेजारील घंटीचं बेल आयकन पण प्रेस करा आणि ऑल नॉर्थे सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। ठीक आहे, आपण भेटू एखादी नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।